किती उशीर झाला. सकाळी उठल्यापासून वावर अटकते पण कामच अटकत नाही. बरं बाई सारे म्हणून मथुरेच्या बाजारी जायला खूपच मजा येईल. ते हिराला हाक मारत पाहूया. हिरा अगं हिरा काय ग तारा. अगं झाली का ग तुझी तयारी. अगं माझी तर केव्हाची तयारी झाली बघ. चला त्या नंदा कुंदा चंदा या साऱ्यांना हाक मारून चला चला मथुरेच्या बाजारात जाऊ. मारते हात नंदा. अगं ए कुंदा का ग हिरा. अगं तुझी झाली की नाही तयारी. अगं आमची केव्हाची तयारी झाली. आम्ही सारे जणी मथुरेच्या बाजारात चाललोय. चला तर आपण सारे जणी मथुरेच्या बाजारी जाऊ.
Oh
बाजारात चालू घड्या पण एकीला सुद्धा बाजाराची वाट माहित नाही. अगं मग आपल्या शेजाऱ्यांची मावशी तिला हात मारून बघ पाहू. बरं बाई मारत्या. अगं मावशी का अगं हे मावशी काय म्हटलं परिणाम? अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो बघ. अगं मग असं ओरडायला झालं काय? अगं बाजाराला चालू घड्या पण एकीला सुद्धा बाजाराची वाट माहित नाही. अगं मी आल्या तर मी पोरीच अशा. अगं मी केव्हापासूनच बाजारची जायची तयारी करून. बरं बाई चला आले. पोरी बाईला झालं ग काय हे गं बाई बाई पोरी बाईला झालं ग काय मारा माझा बाई सोडते मला बाई माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. संतोष पाहिजे. अगं मावशी मी घेतलंय तू काय घेतलीस? तुझं काय? अगं मग चला तर पण तू काय घेतलं सांगितलंच नाही. अगं माझं काय मी म्हातारी बाई कशात आणि फटक्यात पाय. मी नेसले बघ शाळू कसा नवा विकायला घेतलाय ताजा ताजा खवा. कुणाला जर पाहिजे असेल तर एकेकाने लाईन लावा.
वसुदेवकीचा बाळ गोकुळात भरली खेळ तयाने हे गोकुळ सार भरले तयाने हे गोकुळ सार भरले असुरांचा केला संवार भूतळावर नाचला असुरांचा अहंकार संत सज्जनांचा उडवी ते देहकार त्यावेळी सारे देव मिळून पृथ्वी मातेला शरण गेले माता म्हणाली घाबरू नका देव घाबरू नका असुरांचा नाश करण्यासाठी गोकुळात एक बाळ जन्माला आला आहे तोच मी भगवान श्री कृष्ण बोला कुंडली कवरदे हे गोष्टी मात्र राहूनच गेली 360 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारे निघाले आहेत त्यांना अडवलं पाहिजे आणि हे काम मित्र पेंड्या सुद्धा यांना सांगितलं पाहिजे मित्र पेंड्या सुद्धा तत्पूर्वी माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिकाचं आहे अरे सुद्धा मिळा अरे देवाला हात मारी नव अरे कलकी बिगी देवाच्या दर्शनाला हात आली कानावरी करतो देवाची साखरी हात आली कानावरी करतो देवाची साखरी डोंगरी घेऊन खांद्यावरी खातो डोंगरी घेऊन खांद्यावरी खातो कासाई भाकरी
चल लवकर. देवा आम्ही दुनियेने काय लागला असं मग का बरं हाताला मित्र पेंड्या मित्र सुद्धा हो मित्र पेंड्या सुद्धा 360 गवळणी हाट माट करून मथुरेच्या बाजारात निघाले आहेत. त्यांना अडून एका पिंड झाडाखाली बसवून ठेवा. काम असतात मला हात पाना. मी यमनी तरी उभा आहे. तीही काय देवा तुम्ही या माझा नक्कीच खात्री करतो. काय रे पेंड्या देवानं काम सांगितलं देव निघून गेले. मग अरे मग काय मग म्हणजे आता काम करायला पाहिजे. हो हे काम करायला पाहिजे तू. पण हे काम करणार कोण तूच केलं पाहिजे बघ. अरे का तर का तू पुढे आलास. अरे माझ्या सांगितलं तू पाठोपाठ तुला पाठवून आलंय रे. तेव्हा देवाने तुला काय सर्व सांगितलं. हा रे पण 307 बोलवली. मग त्यात काय झालं. अरे मी एकटा तिथं काम कसं करणार. एवढा भाग दुप्पट घडी. हा 10 मिनिट तर नाही. मग त्याच्यासाठी चुपक्या माणूस पाहिजे. काय म्हणतो. हा तुझ्याकडे व्यक्ती काहीच नाही. अरे आपल्याकडून तर वाकडे आहे ना. हा त्याला इथं बोलून देतो. मग तो खरोखर करीत. आम्ही दोघं करू ना. दोघे करतात. हा. मग आले बोलू. हा बोलो लवकर बोलो. अरे वाकड्या. आले काय आले काय अरे वाकड्या लवकर इकडे ये. इथं भरपूर काय आहे. आले काय आले. अरे काय आहे म्हणजे दही दूध तूप लोणी असं सगळं काय बघ. अरे काय म्हणतो काय. अरे होय की. आणि मग आलो की. लवकर ये की. अरे का आठवण माझी झाली खरा विचार माझा थोडा. आठवण माझी झाली खरा विचार माझा थोडा. अरे मला बांधू दे मला बांधू दे मला बांधू दे माझा नाडा मला नाडा सोळा. हा उठ लवकर. चौकात उठ चौकात. अरे बाबाने माझ्या टिकल्या गेली लागल्या. काय झालं. अरे बाबा तुला ना पेंड्या आता समजला ना. हा समजलं. आता पलट बोलू. आता पलट बोल त्याला पलट बोल.
आता आपल्याला याला परत करायलाच पाहिजे कारण आपलं काम केलं पाहिजे ना त्याने तुझ्या मला बस बोलताय आता सरळ पण करणार तुमचा बाप अरे बाबा सरळ आता काय केलं त्यांनी आपल्याला केले अजिबात नाही त्या ठरल झालं आता सरळ झालं ना माझा त्या ठरलं काय आहे काय या बाबा ठरल आहे असं म्हणत आहे माझा वाटला आहे माझा सरळ आहे बाबा दांडू आहे का मुक्ता नाही दांडू दांडू आहे ना माझा ठरल आहे माझा वाटला अरे बाबा इथे कधी जेवण आले फक्त पडला वाटतं नाही आता तुम्हाला जवळ किती अरे लोलवलं नाही रे पेंड्या आपण त्याला बोलवलं का रे अरे देवानं आपले तांबरी सांगितले अरे तू सांगताय ना तिकडे $60 थाट माट करून मथुरच्या पादाला चालले मग तुझ्या बाजार चालले त्याला पण अडवायचं आहे दादे आपला काय आपल्याला कामगिरी सांगितली आता काय आपलं सांगितलं ना त्याला आणलं तो म्हणतो मला काय जमणार नाही बाबा तू जमणार ना अरे बापले ठीक आहे पण त्या बाया आहेत कुठे काय त्या बाया आहेत कुठे उशिरा झाला जाण्या बाजाराला उशिरा झाला जाण्या बाजाराला हिरा तार चंद्रकळा डोईकडे माग
काय नाही काय म्हणते माझे काच बघा तेव्हा तू बरोबर ऐकलं नाही बाबा मगात पण मी बॉम्बा बोलतो ये खुदा म्या आता गवळ्याला तुझी कामगिरी सुरू. अरे बाबा तू पहिला थांबाय सांगत देत नाही. नको तूच थांबव. मीच थांबव ठीक आहे बाबा मीच जातो मला हॅलो माझ्या लाडक्या जाण्या बाजाराला उशिरा झाला जाण्या बाजाराला हिरा तारा जंगलच्या बरी बरी मा अशी अवघड बा कामगिरीचा बोल ना. अरे पण मला तिथं नाव ते व्यक्ती आले तिला माहिती तुझ्या आय मध्ये आहे काय. आता बाबा माहिती का दादा नाही ते पुलिंग का दादा पुलिंग अरे बाबा त्या मावते मला मग एवढ्या त्यांच्याकडे जाणार मावशी मावते ती लाख नंबर कशी टक्का मक्का या भर मार्गामध्ये बाईला बरोबर लाज नाही वाटते. वाटते गे कसली लाज वाटते सांग ना. या चपला धुवाय लाज वाटते आणि या मला कथा
कामवाली बाई पाहिजे मग जरा कोपऱ्यात येतो का काय कोपऱ्यामध्ये धाव काय नाही जा ना जा जा धाव ना नक्की धाव ना नक्की जा बरोबर अजिबात नाही बघा धाव आले कोपऱ्यात जा पण दांडू इथं ठेवून जा नको नको ताडू घेऊनच चालले अरे ती म्हणते ना दांडू इथे राहून दे राहू दे तर काय कोपऱ्यात काय नाही अरे या काय माझा कातवत कना झाला की काय काय तुला अरे बाबा लवकर झाले नको बाबा तुम्ही करू नका म्हणून ती उभीच करत होतो आता बाबा कोपल्यात गाणं नाही काय रे का अरे बाबा माझा आता अरे घरून केला नाही काय केलं मी घरून केला नाही घरून केलं मी हा आणि आता अरे तुझा नाही बोला मॅडम या माझ्या पेंड्याचा एवढा मोठा बोंगा होता तुझ्या ते धावलं तरी अरे होय म्हणूनच नाही तर बाबा काय गेलो कोपल्यात नाही तर थायपलं पालियात काय लांब गेलो तू त्या सगळं राहून दे बाबा आता कामात बोलणार लवकर जातो आता ए राजे उभी राह मला सारखं सारखं का बरं उभं करता मग कायदा कुणाचा हुकुम देवाचा कायदा आमचा तो वाचून दाखव बरं ठीक आहे तुझा कायदा येतो तुला नाही ते कायदा येतो मला पण नाही तुला पण येत नाही अरे बापले तुला पण येत नाही ना ठीक आहे तू मागव मला मागू तू पण नाही येत ना मध्ये उभाला बघू ऐकला आता कायदा अगं हुकूम केला देवानामुच्या राधे जरा थांबना दोन्ही बरीचे दुधाचे माटे दुधाचे माटे Thank you.
पण सांगायला तूच सांगणार आता मी सांगायला ठीक आहे मी सांगतो देवा देवा दौलानी मातुलेचा बादानी दे हॅलो आमच्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक तुम्ही कामगिरी केली दिसत नाही तेव्हा तुम्ही गाई घेऊन कुंजवणात जा मी गणितचा समाचार घेतो ठीक आहे तुला ना थांब राधे थांब या बरमार्गामध्ये बाईला उभं म्हणाले हात तरी कोण श्रीकृष्ण भगवान म्हणतात तोच मी श्रीकृष्ण भगवान असे नव्हते मग कसे होते पायी पद्मा बेबीरा मस्तगिरीला एका विषयावर उभे होते अगे राधे यथा यथा ही धर्मस्य डावीपर्यंत वाचता म्हणजेच जेव्हा जेव्हा पृथ्वी धर्माचा नाश आणि अत्याचाराची बजबजपुरी मासते तेव्हा तेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो तोच मी भगवान श्रीकृष्ण मग ऐक धर्मी आतंक हा झाला अधर्म वाढू लागला धर्मी आतंक हा झाला अधर्म वाढू लागला धर्माचे रक्षण करण्याला धरला देवा आम्ही तुम्हाला थांब राधे गेल्या जन्मी दिले होते तू पूर्ण अरे काना कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी सांग घरी मला जाऊ दे घरी सांग घरी मला जाऊ दे घरी तुझ्या भेटू यारी तुझ्या भेटू यारी
माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. साडवली पकडण्यासाठी नाना उपाय केले, सर्व अयशस्वी ठरले. आमच्या परममित्र अक्रोजी याची कामगिरी सांगितली पाहिजे. अक्रोजी
बजरंगबली जाऊ शकतो. ठीक आहे. अशा तऱ्हेने भगवान श्री कृष्णाने त्या दुष्ट कंसाचा वध केला आणि सारी गोकुळ नगरी, सारी मथुरा नगरी आनंदी आनंद झाली. रसिकजन, आतापर्यंत झालेला कार्यक्रम आपण शांत चित्राने ऐकला.